आतिश भोईर आहेत गोलंदाजीवरती। षटक क्रमांक पहिला घेऊन पहिला चेंडू असलेल्या मॅच मधला 5 षटकांची मॅच पाहतोय, जे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। पांजू स्पोर्ट्स पांजू संघ आता आपल्या घरच्या मैदानावरती उतरलेत। मुक्तेश मुकादम हो, पहिला बॉल खाली ठेवला होता, बॅकफुटला गेले, हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न, मिड ऑफला चेंडू आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धाव बनवली जाते। एक आणि एका धावेच्या मदतीनं खातं उघडलं जात आहे। गुणफलकावरती आपण पाहतो 1 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली। पहिला चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न केला होता, खोलवर टप्पा हाताळलेला, पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू लँड झाल्यानंतर अगदी सॉफ्ट हँडलने खेळलं मिड ऑफला आणि एक धाव बनवली गेली आहे। आता इथे पहा, मोठा फटका खेळायचा होता, यष्टीरक्षक पोहोचले होते ऑलमोस्ट, पण त्यानंतर दूर होता त्यांच्यापासून बॉल आणि त्याच्याचमुळे आणखी एक सिंगल, दोन्ही बॅटर्सने एक एक सिंगल बनवल्या गेल्यात आणि त्याचाचमुळे आतापर्यंत धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावर दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला। धाव फलकावरती आपण पाहतोय 2। तिसरा बॉल ड्राइव्ह करायचा, बॅक ऑफ दी हँड, खूप चांगला फटका आणि एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनचा बाहेर निघून चालला। इट्स अ क्रॅकिंग शॉट, हा येतोय या डावातील या मॅच मधील पहिला चौकार। पहिली एक सिंगल घेतली होती मुक्तेश मुकादमने आणि त्यानंतर आता पाहिलं की सातत्याने फुलर लेन गोलंदाजी केली जाते आणि त्याच्याच मदतीने हा बॉल ड्राइव्ह केला बॉन्ड लाईनच्या पलीकडे, पुन्हा एकदा फ्लिक करायचं होतं, एक सिंगल धाव। आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेला। टोटल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात 7 या आकड्यावर। पहिला 2 चेंडूवरती 2 सिंगल, एक चौकार, मग पुन्हा एक सिंगल आले, म्हणजे एकंदरी सेन्सिबल क्रिकेट दिसतोय। स्टेप आउट करायचा होता, खेळल्यात मिड ऑफचे क्षेत्ररक्षक, तिथे कॅच कंप्लीट करायचा प्रयत्न तर जरूर केलेला, पण कॅच निसटली आणि त्यानंतर बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे आणखी 4, आलाय चौकार। आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा, 2 चौकार 3 सिंगल, टोटल आहेत 11 आकड्यावरती। दोन्ही बॅटर्सने चांगल्या पद्धतीने स्टार्ट मिळवलाय। पहिल्या बॉलवरती दोघांनी सिंगल आणि त्यानंतर दोघांनी अटॅक करून खेळायची भूमिका। शेवटचा अंतिम बॉल, लास्ट डिलिव्हरी। ओ इथे पहा, यस्टॅनवर बॉल बदललाय जाऊन आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती विकेट पाहायला मिळेल। धक्का बसताना माघारी परततील उमेश मुकादम, हे माघारी परततायत। वैयक्तिक धावा फलकावरती त्याने 5 बनवल्या होत्या, पण त्यानंतर आता पुढ्यात टाकलेला बॉल लोव फुल टॉस होता, कळालं नाही, शफल केलेलं, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला खेळायचं होतं पण कनेक्शन नाही झालं आणि त्यानंतर यष्टांवरती बॉल अदळतोय जाऊन आणि धक्का क्रमांक पहिला हा मैदानाच्या बाहेर पडतील। खरं तर दोन्ही संघांची सुरुवात चांगली झाली असं म्हणावं लागेल, कारण की पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला विकेटची गरज होती। पहिल्या षटकामध्ये तो विकेट आला। आतिश भोईरला पाहतो तो गोलंदाजी करत असताना सुरुवातीला पहिल्या 5 चेंडूवरती थोडे महागडे जरूर गेले होते, पण अंतिम चेंडूवरती विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा रेसमध्ये तुम्हाला आतिश भोईर दिसले आणि त्याच्याचमुळे एका षटकाच्या समाप्तीनंतर एंड ऑफ दी फर्स्ट 11 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, एक विकेट गमावताना 11 धाव फलकावरती आहेत। सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते पांजू स्पोर्ट्स पांजू, जे आपल्या घरच्या आयोजनामध्ये आणि घरच्या स्पर्धेवरती ज्या मातीमधून शिकले, ज्या मातीमध्ये लढायला शिकले, त्या मातीमध्ये सध्या या मॅचमध्ये लढताना आपण दिसतात। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतोय आणि या क्रीडांगणावरती भरलेली एक सुंदर स्पर्धा। रवींद्र भोईर अर्थात रवी भोईर सध्या गोलंदाजीवरती आहेत। षटक क्रमांक 2, सेकंड पॉवर प्ले, ज्यामध्ये 3 खेळाडू आउटफील्ड मध्ये असतील आणि रवींद्र तयार। पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर हाताळला, आता पंचांचा इशारा येतोय की अगदी योग्य पद्धतीने वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, इंटेन्शन रवींद्र भोईरचा खूप चांगला होता आणि डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल।
इंटेन्शन चांगलं आहे. खेळपट्टीचा जर विचार केला तर तुम्हाला खेळपट्टीचा पिच जो आहे तो थोडा छोटा दिसेल आणि तिथे थोडीशी रिस्की होतं तुम्ही जेव्हा वाईड यॉर्करचा प्रयत्न करत असता, कारण की मागच्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेत पाहिलं जेव्हा वाईड यॉर्करचा प्रयत्न केला तेव्हा आउट ऑफ द पिच नो बॉल खूप सारे आले होते, पण इथे रवींद्रने खूप चांगल्या पद्धतीने तालमेल दाखवताना डॉट बॉल काढलाय. आता बॅटवरती आला, लॉफ्ट केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होते आणि त्यानंतर बॉल बाउंड्रीलाईनच्या पलीकडे निघून चाललाय. चौकाराकरिता धावा 4 मिळतील. या षटकामध्ये आलाय रवींद्रच्या अगेन्स्ट 4. तर कॅचवरती येण्याचा प्रयत्न केले पण कॅचवरती हाफ चान्सेस होते कॅच कंप्लीट करण्याकरिता, पण कदाचित थोडे थांबले असते तर बॉल अडवू देखील शकले असते, पण चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. 15. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट गमावताना प्रथमतः बॅटिंग करतात 15 धावा. आता पुल केलाय, हवेमध्ये उंचीवरती आहे, मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे पण क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला होता आणि त्याचाच मुळे कॅच ड्रॉप झाली इकडे आणि त्यानंतर धाव फलकावरती 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने 17-17 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. हवेचा वेग तर चालू आहे पण चेंडूचे कनेक्शन इथे प्रॉपरली झाले नव्हतं, टायमिंग नव्हतं झालं. पुल तर योग्य पद्धतीने केला होता, हाफ पिच बॉल होता आणि त्या बॅटवरती तर योग्य पद्धतीने घेतलेलं पण फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती आणि त्याच्याचमुळे इनफिल्डचा थोडा बाहेर चेंडू निघून गेलेला आणि तिकडे 2 धावा मिळाल्या आणि त्या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 17-17 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चौथा बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रोटेक्ट करतायत, मिसफील्ड होईल आणि त्यानंतर मिसफील्डच्या जोरावरती येणारा हा चौकार आणि खरं तर या डावामध्ये हा तिसरा चौकार असा आलाय की जो मिसफील्ड वरती, कारण की पहिल्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला पाहिला होता, तिकडे उलट दिशेमध्ये जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न केला, बॉल हातामध्ये निसटला आणि त्यानंतर चौकार गेला. त्यानंतर या षटकातील दुसऱ्या बॉलवरती पाहिला आणि आता या चेंडूवरती देखील आपण पाहिलाय. म्हणजे एकंदरी मिसफील्डच्या जोरावरती 3 बाउंड्री झाल्यात आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती 21 धावा दिसतात. कदाचित परिस्थिती वेगळी असती पण आता परिस्थिती तुम्हाला वेगळी पाहायला मिळते, पण सावरावं लागेल स्वतःला लवकरात लवकर. टीम पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला रवींद्र तयार. आता वेट केलाय, आता टायमिंग नुसार चेंडूच्या मेरिट नुसार खेळलेत पण आउटफील्ड तिकडे स्लो आहे त्यामुळे धावा पळून काढाव्या लागतील आणि त्यानंतर धाव फलकावरती धावा मिळतील 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 23. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 23 धावा. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा अंतिम चेंडू. रवींद्र तयार होत आहेत. 2 चौकार आलेत रवींद्रच्या अगेन्स्ट, 1 डॉट आणि 2 डबल. खाली राहिला बॉल, खाली राहिलाय, अपील तर पाहायला मिळाली तिकडे पण निघून गेला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर पंचांचा इशारा, फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2, विकेट आला, बॅटची कडा आणि त्यानंतर बॅटर बाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर अगदी फलकावरती आहेत, त्या म्हणजे टोटल 23 धावा चांगल्या आहेत. एकंदरी जर बघितलं गेलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती चांगल्या आहेत पण विकेट दोन्ही गमावले गेले आणि स्पेशली ओपनिंग पेअर्सचे दोन्ही बॅटर
मुक्तेशचा जर विचार केला तर 18 धावांचं योगदान त्याने दिलं आणि रवी भोईरला शेवटच्या अंतिम बॉलवरती तो विकेट मिळाला. खाली राहिला होता बॉल, बॅटची कडा लागली हलकीशी आणि त्यानंतर धक्का क्रमांक बसताना दुसऱ्या क्रमांकाचा. एक गोष्ट आपण पाहिली की बघा शेवटच्या अंतिम चेंडूवरती दोन्ही षटकामध्ये बरोबर तुम्हाला विकेट पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13, 12 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि एक विकेट देखील मिळाला. आता षटक क्रमांक 30 आणि गोलंदाजीवरती बॉलर आतिश भोईर आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळत आहेत सध्या. आतिशचा पहिला बॉल टप्पा पडला, शरीरावरती आला आणि त्यानंतर एकदा फळकावरती बनवली जाते लेग बाईच्या स्वरूपामध्ये अंपायरचा इशारा. पायावरती बॉल दडला होता आणि त्याच्याचमुळे लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि या धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा 24 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 11.50 या 12 ॲव्हरेजने आतापर्यंत धावा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मी म्हणेन की नेट रन रेट तर चांगला आहे. खरं तर या रन रेट 12, 13, 14 ॲव्हरेजने तुम्ही जर धावा बनवत असाल तर चांगला स्कोर होऊ शकतो. फुलटॉस होता इकडे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. लेग स्टंपला सोडून जाणारा हा फुलटॉस होता. कदाचित जर ऑप्सम या मिडल स्टंपवरती असता, 3 स्टंपमध्ये असता तर हा मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता, पण लेग स्टंपला सोडून जात होता त्यामुळे बॅटरचा रडारमध्ये नाही आला आणि त्याच्याचमुळे अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती वाढतच जाऊन पोहोचला गेला 25 आकड्यावर. आतिश भोईर पहिल्या षटकामध्ये जेव्हा आलेले तेव्हा पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. खरं तर त्यांच्या अगेन्स्ट फटके देखील चांगले झालेले, त्यामुळे मी म्हणेन की गोलंदाजी तितकीशी खराब नव्हती, गोलंदाजी चांगली होती, पण एक विकेट देखील त्यांना मिळाला होता. आता या षटकामध्ये विकेट टेकिंगचं ऑप्शन तर आहे, पण विकेट मिळवतील का? बॅटची कडा लागली आणि त्यानंतर प्लेड ऑन झाले बॅटर, हलकीशी कडा आणि यष्टांवरती बॉल जाऊन दडला गेला. हा तिसरा धक्का आहे आणि विकेट क्रमांक 3 मैदानाचा बाहेर पडतील. याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की बघा विकेट मिळाले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला स्कोर थांबताना दिसेल, पण आता इकडे 3रा विकेट आलाय आणि त्याच्यामुळे पांजूस संघ या मॅचवरती सध्या तरी कंट्रोल करतायत. गंध आणि गळ्यात सोन्याचं नेकलेस बनवते मराठी बंद, एका सेकंदात होतो मी स्पीचलेस. मराठी पोरगी संस्कृती जपते, एकाची पोरेवर त्याच्यातच रमते. नवीन बॅटर 5 क्रमांकावरती संदेश आले. 3 फलंदाज माघारी परतले गेले, ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर मुक्तेश, त्यानंतर उमेश आणि त्याचा पाठोपाठ यज्ञेश देखील परतले आणि आता संदेश आले जे सध्या स्ट्रायकर एंडवरती आहेत. पहिला बॉल संदेश करिता हा पहिला बॉल लाऊडली अपील आहे आणि त्यानंतर पंचांचा डिसिजन. 1 मोर विकेट डाऊन, आणखी एक धक्का बसतोय. वेगवान चेंडू होता, आउट स्टंपचा बाहेर होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा, फलंदाज बाद झाला आणि हा विकेट क्रमांक 4 आणि आतिशला जर विचार केला तर हा 3रा विकेट मिळतोय. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचं इथे शुभागमन झालं आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर कल्पेश म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालं. म्हात्रे ब्रदर्सचे प्रोप्रायटर आहेत. खरं तर एका गोष्टीचा उल्लेख मी खूप वेळापासून करत आलो आहे की दोन बंधूंनी साकारलेले स्वप्न आणि बघितलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द का असं ते आपण म्हात्रे ब्रदर्स या शॉपकडे पाहताना पाहू शकतो. खरं तर आगरी कोळी समाज असे आणि मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आता सध्या पाहिलं जातं, मग भिवंडी विभाग असो, वसई विरार असू द्या, कल्याण डोंबिवली असू द्या, सध्या म्हात्रे ब्रदर्सचे तुम्हाला प्रिंटिंग टी शर्ट्स, ट्रॉफीज, बॅट्स
आणि सगळी इक्विपमेंट जे आहेत स्पोर्ट्सच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणार आहे तिथे अवेलेबल होत आहेत आणि त्यांचा इथे सध्या शुभागमन झाला आहे. वेलकम जाऊयात मॅचकडे. चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. टोटल आतापर्यंत या षटकातील 4 धावफलकावरती आपण धावा पाहतोय 29 आकड्यावरती आणि विकेट 4 गमावले गेलेत. म्हणजे 4 विकेट गमावताना 29 धावा. 5वा बॉल. स्विंग अँड मिस. थोडी पाठी लेन ठेवली. वेगवान चेंडू करायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि त्यानंतर निघून गेला. त्या म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. मी आधी उल्लेख केला होता ना की बघा पांजू स्पोर्ट्स पांजू संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला या खेळपट्टीवरती खेळणं तितकं सोपं नाही होणार. कारण की बघा या खेळपट्टीवरती ते रोज प्रॅक्टिस करतात, सराव करतात. त्यामुळे असं म्हणावं लागेल की त्यांचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्यामध्ये हरवणं तितकं कठीण असतं. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचं कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं. टायमिंग नव्हतं झालेला. एक धाव बनवल्या. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फार वेगाने धाव कंप्लीट केली गेली आणि त्याच्याच मदतीनं 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना आपण झरीमरी पाय संघाला पाहतो आणि धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 10.30च्या ॲव्हरेजने आतापर्यंत 31 बनवल्या गेल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विकेट गमावले 4. इकडनं षटक क्रमांक 4 आणि 5 हे 2 येणं बाकी आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की दुसऱ्या डावामध्ये किती धाव्यांचा टार्गेट हा पांजू संघासमोर सेट केला जाईल. ऐकूयात त्याआधी एक मधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मॅचमध्ये. आपण पाहतोय पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित हनुमान जयंती चषक 2025. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती पियुष तयार. पियुष भोईरचा हा फुलटॉस बॉल होता आणि अगदी बरोबर सापडलाय 3 स्टंपच्या जाळ्यामध्ये. इम्पॅक्ट करत होता लाईन मध्ये. विकेटला हिटिंग होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा आला की लेग बिफोर विकेटची अपील पाहायला मिळेल आणि धक्का 5वा मैदानाच्या बाहेर परततोय. पाय संघाला मिळालेत 5 धक्के. धावा आहेत फलकावरती 21 आणि षटक क्रमांक चालू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट सापडला. लोवर फुलटॉस बॉल होता. पायावरती जाऊन उधळला गेला आणि त्या फुलटॉस चेंडूवरती आपण म्हणतो ना की एखाद्या बॅटरला सर्वात सोपा चेंडू कोणता तर मग तो फुलटॉस असतो. पण कधी कधी त्या फुलटॉसवरती देखील विकेट जात असतात. म्हणून एका गोष्टीचा उल्लेख ऑलवेज करत असतो मी की बघा क्रिकेटमध्ये या खेळामध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज असतेच असते. पण तो 1% लक फॅक्टर नशिबाचा भाग देखील फार महत्त्वाचा आहे. कारण की ज्यावेळेस तुम्हाला नशीब साथ देत असतात त्यावेळेस तुम्ही चांगल्या चेंडूवरती देखील मोठे फटके जोडता. पण जेव्हा नशिबाची साथ नसते तुम्ही फुलटॉस किंवा अगदी सरळ सोपा चेंडूवरती देखील विकेट होऊ शकता आणि तेच पाहायला मिळत आहे. सध्या आऊट झाले बॅटर आणि त्यानंतर उत्कर्ष आलेत 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करताना. डॉट बॉल आला उत्कर्ष अगेन्स्ट. हा पहा जोरकस फटका खेळायचा प्रयत्न होता. आता मिड ऑफचे क्षेत्ररक्षक डीपमधनं रवींद्र तिथपर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल जो होता तो सक्सेसफुली कंप्लीट केला गेला आणि 2 धावांच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 33 आकड्यावर. 33 धावा फलकावरती आहेत. 3 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. 5 षटकांची आपण मॅच पाहतोय. पहिल्या 3 षटकामध्ये मी म्हणेन की 10-11च्या ॲव्हरेजने तुम्ही धावा बनवत होता. ठीक होतं, चांगलं होतं स्कोर. पण या षटकामध्ये आता धावा तुम्हाला थोड्या कमी दिसू लागल्यात. पण मोठे फटके येत नाही आहेत अजून देखील. बघा या षटकामध्ये 1 ते दुसरा मोठा फटका आला. तुमचा ॲव्हरेज पुन्हा ॲटोमॅटिकली पुन्हा वाढेल आणि 5 षटकांची मॅच आहे. हवा बघा या मैदानावरती आज थांबल्या. कारण की पहिले 2 दिवस आपण ज्या स्पर्धेचे पाहिले इथे 100+ 113 धावा देखील होताना आपण पाहिल्या होत्या. पण तेव्हा कंडिशन्स वेगळ्या होत्या. तेव्हा क्लायमॅटिक कंडिशन वेगळ्या होत्या आणि आजचा क्लायमॅटिक कंडिशन वेगळ्या आहेत. आज हवा दिसत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित मग तुम्हाला असे स्कोर दिसतील 40-45 या 50. मोठा फटका खेळायचा होता. बॅटवरती योग्य पद्धतीने नाही आला आणि त्यानंतर
पंचांचा इशारा येतो लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 34 आकड्यावर जाऊन पोहोचतात. मी म्हणेन की 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 45 या 50 इतका तरी विचार करावा लागेल. एक फायटिंग टोटल जर उभं करायचं आहे तर ॲटलिस्ट 45+, कारण की 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे तुम्ही 45+ जर स्कोर बनवला गेला, तुमच्या बॉलिंग चांगली आहे, तुम्हाला सुरुवातीला जर विकेट मिळाले तर तुमच्याकडे मॅच कंट्रोलमध्ये राहू शकते. पण पांजू संघाचं सध्या प्लॅनिंग हेच आहेत की कमीत कमी धावांवरती थांबवायचं, जेणेकरून बॅटिंग ऑर्डरवरती तितकासा दबाव नाही येणार. शेवटचा अंतिम बॉल आहे, बॉल तयार होत आहे. लास्ट बॉल, टॉप एज लागली आहे, क्षेत्ररक्षक तिथे आता पोहोचले गेले आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाते आणि धक्का बसताना 6व्या क्रमांकाचा आणखी एक बॅटर माघारी पलटेल. विकेटने सुरुवात केली होती या षटकाची आणि विकेटने अंत पाहायला मिळाला. खरं तर या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या म्हणजे झोन टोटल 3 आलात, पण इंडिव्हिज्युअली 2 धावा आल्या, कारण की एक लेग बाईसची आपण धाव पाहिली होती. आणि बघा 22 लेग बाईस बॅटर आणि बॉलर या दोघांच्या खात्यामध्ये धावा आपण ॲड करत नव्हतो, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव असते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळाली. खरं तर तीनही गोलंदाजांना यूज केलं गेलं आणि 4 षटकांमध्ये 3ही गोलंदाज विकेट लेस नाही गेले. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाला, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील आले आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तर 2-2 विकेट आले. सचिन आले होते गोलंदाजीवरती, शेवटचा अंतिम षटक हात आलेला. 1 धाव बनवली जाते फेकेकरापर्यंत, दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इझिली कंप्लीट केल्या देखील जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 36 मागच्या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर तुम्हाला मागच्या मॅचमध्ये टोटल दिसलं होतं ते म्हणजेच 49 धावा बनवलेल्या, 50 धावांचं आव्हान होतं आणि हे 50 धावांचं आव्हान अगदी इझिली चेस केलं. 5व्या षटकातील 3च चेंडूंचा वापर केला गेला मॅचला कंप्लीट करण्याकरिता. आय थिंक सो 6 चेंडू आणि 10ची मॅच होती, षटकार आला आणि त्यानंतर 6 चेंडू 7ची मॅच होती, षटकार आला, डॉट बॉल आला आणि मग त्यानंतर व्हाईट बॉल पाहायला मिळाला आणि मॅच समाप्त झाली होती. आता या मॅचमध्ये बघूयात आपण काय घडतं. फुल टॉस बॉल आहे आणि बॉन्ड लाईनच्या पलीकडे हा बॉल चाललाय. हा पहिला षटकार येतो या डावातील. याआधी चौकार तर आपण पाहिले होते, 3 ते 4 चौकार आलेले, पण आता उत्कर्षच्या बॅटमधनं फुल टॉस बॉल होता आणि मिड विकेटच्या पलीकडे पाठवला 6 धावांसाठी आणि 6 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. टोटल जाऊन पोहोचला गेल्या 42 आकड्यावर. DJ Krish MNB. चेंडूंचा खेळ समाप्त झाला 2 आणि या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 42 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. पहिल्या बॉलवरती 2 आलेल्या, मग षटकार आल्या, म्हणजे एकंदरीत पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. त्यामुळे आता इकडनं बॅटरचा मनामध्ये असेल की हे मोठात मोठं षटक करावं, मिनिमम 15 तरी धावा याव्या या षटकामध्ये, जेणेकरून टोटल पुन्हा एकदा चांगलं होताना दिसेल तुम्हाला. बोला तयार, लॉफ्ट केले बॉल, वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. हो, लगातारचा हा येणारा दुसरा 6 आहे आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा 14 आलात आणि धाव संख्या टोटल फलकावरती पहा जाऊन पोहोचल्या गेल्या बरोबर 48 आकड्यावरती.
मध्ये सचिन भोईर थोडे महागडे ठरले, कारण की 2 सिक्स आले सचिनच्या अगेन्स्ट. पहिल्या बॉलवरती तर डबल आलेली, त्यानंतर लगातारचे 2 जोडले गेले उत्कर्षच्या बॅटमधनं. आणि फिनिशर म्हणून खूप चांगली बॅटिंग करतोय बघा. सुरुवातीला तुमचे टॉप ऑर्डरच्या बॅटरमधला एक बॅटरने 18 धावा बनवल्या. त्यानंतर जर बघितलं गेलं तर टॉप ऑर्डर बॅटिंगपासून मिडल ऑर्डर्सपर्यंत एकही असा बॅटर नव्हता की ज्याने 10+ धावा बनवल्या. एकंदरीत 3 बॅटर तर असे पाहिले की जे 0वरती परतले गेले. एक बॅटरने 6 बनवले, एकाने 5 आणि एकाने 18. पण आता उत्कर्षने लगातार 2 सोडलेत आणि मोठी पारी करायच्या प्रयत्नात आहे. फुल टॉस केलाय आणि हा बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला लगातारचा हा येणारा 3रा सिक्स आहे. आणि 3 सिक्स एका रो मध्ये जोडलेत उत्कर्षने, आणि ते देखील सचिन भोईरच्या अगेन्स्ट आणि महागे ठरलेत. या 4 चेंडूमध्ये सचिनने धावा खर्च केल्यात 20 आणि टोटल धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 5-4 54 आकड्यावरती. आता स्कोर आता बनताना दिसेल मॅच तुम्हाला. जरीमरी पाय संघ एक असा बॅटरची गरज होती की जो मैदानामध्ये अशा प्रकारची खेळी करेल, आणि ते उत्कर्षने काम केलंय. सचिनच्या अगेन्स्ट टार्गेट केलं होतं. खरं तर ठाऊक होतं की डेप्थमध्ये कुठेतरी तुम्हाला गोलंदाजी तेवढी तीक्ष्ण नाही दिसणार, आणि त्याचा बेनिफिट उचलतात उत्कर्ष. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं आहे क्षेत्ररक्षक. आता तिथे पोहोचले आणि कॅच ड्रॉप केली आहे उत्कर्षची, आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत 1 धाव तर बनवल्या. दुसऱ्या धावेचा कॉल होता आणि रनआउटच्या माध्यमातून आता उत्कर्षला परतावं लागेल. 1+ रनआउट, 1 धाव मिळेल आणि 1 विकेट देखील मिळेल. धाव फळकावरती धावा 55 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5 शेवटचा अंतिम एका चेंडू. आपल्याला उत्कर्ष पाहायला मिळाला. खरं तर संघाला गरज होती, आणि गरज असताना त्याने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याच्याकडनं. 7 चेंडूंना फेस केलं आणि 7 चेंडूमध्ये 22 धावा त्याने बनवल्या. आणि या 22 धावा ज्या आहेत ना, बघा रामायणामध्ये ज्यावेळेस लक्ष्मणांना जेव्हा बाण लागला होता तेव्हा संजीवनी बुटीने जे जीवनदान दिलं होतं, मी म्हणेन की या मॅचमध्ये या 22 धाव्यांनी तेच काम केलंय. संजीवनी बुटीसारखं जीवनदान देण्याचं काम केलंय. आणि आता मॅचमध्ये जे आहे ते जरीमरी पाये संघ आता या मॅचमध्ये स्ट्रॉंग दिसत आहेत. 55 धावा आहेत. अंतिम बॉल आहे आणि डावखुरा आताचा बॅटर स्ट्रायकर एंड वरती. उर्वेश आहे स्ट्रायकर एंडवर. उर्वेश आहेत स्ट्रायकर एंडवर. लेफ्ट हँडेड बॅटर, डावखुरा आताचा बॅटर, आणि शेवटचा अंतिम बॉल घेऊन सचिन. अंतिम बॉल बॅटची कडा आहे. यस डेफिनेटली. आणि तिकडे विकेट पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे टोटल 8वा आणि 8 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती 55 पाहतोय. बेजाकरिता असेल आव्हान. दुसऱ्या डावामध्ये 56. घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत ऐकत राहा पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित हनुमान जयंती चषक 2025 मानाची सन्मानाची स्पर्धा आपण जी पाहतोय. आणि आज जर बघितलं गेलं तर चॅम्पियन असोसिएशनचे तुम्हाला संघ खेळताना दिसतील, आणि त्यामधली ही दुसरी मॅच आहे. आणि दुसऱ्या मॅचमध्ये जर बघितलं तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. 55 धावा बनवल्यात आणि 56 धावांचा आहे आव्हान. येऊ आज छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा या 56 धावांच्या डावामध्ये.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित हनुमान जयंती चषक 2025 पाहत आहोत आणि दुसऱ्या मॅचमधलं धावसंख्या फलकावरती 55 बनवल्या, 56 धावांचं आव्हान आहे. आणि हे पार करण्याकरिता आता 2 बॅटर मैदानामध्ये पारंपरिक आघाडीची जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूने जर बघितलं गेलं तर आतिश भोईर आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर कुमार भोईर. आपण या दोन्ही बॅटर्सला सध्या पाहतोय. आतिशकडे जर बघितलं गेलं तर खूप सारा अनुभव आहे आतिशकडे. एकादरी जर बघितलं तर 40+ क्रिकेटमध्ये मास्टर्समध्ये खेळताना देखील त्याला पाहतोय. अनुभवी खेळाडू आहे. क्रिकेटची सेवा करताना पांजू संघाला खूप वर्ष त्याने क्रिकेटचं योगदान दिलं आहे. त्यामुळे आतिशचा इम्पॅक्ट खूप मोठा राहील आणि आतिशचा खेळ देखील त्याच प्रकारचा आहे. आपण नुकताच 2 आठवड्यापूर्वी नायगाव येथे चालू असलेली एकविरा स्पोर्टची स्पर्धा पहा. त्यामध्ये आतिशची बेस्ट पारी राहिली. 48 वरती धावांवरती खेळत होता, पण त्याने त्याचा अर्धशतकाचा नाही विचार केला, त्याने विचार केला आपल्या संघाचा. त्यामुळे अशा खेळाडूंची खूप गरज असते की जो स्वतःसाठी त्याचे माइलस्टोन कंप्लीट करण्यासाठी नव्हे तर तो संघाला योगदान देण्यासाठी खेळत असतो. आणि तोच आतिश भोईर सध्या मैदानामध्ये आहे. आणि स्ट्रायकर एंडवरती आपण कुमार भोईरला पाहतोय, जो यंगस्टर आहे. खरं तर मागच्या खूप वर्षांपासून त्याला देखील खेळताना पाहतोय, पण त्याचा देखील खेळ खूप चांगला राहिला आहे. सो या ओपनिंग पॅर्सवरती खूप काही डिपेंड राहील. 55 धावा तर समोरच्या संघाने बनवलं, 56चं आव्हान आहे. आणि जेव्हा तुम्ही 56 धावांचं आव्हान पार करत असता किंवा एखादा मोठा टोटल पार करत असता, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की स्टार्ट किती चांगल्या पद्धतीने करताय आणि तो स्टार्ट कसा होईल पाहावं लागेल. बॉलर्सला जर विकेट मिळाली पहिल्या षटकामध्ये 1 ते 2 तर मी म्हणेन की मॅच रंगताना दिसेल. पण सुरुवातीला जर धावा जरी कमी आल्या पण पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न केला तर ही मॅच इझिली कव्हर करता येईल. पहिलाच बॉल खाली राहिला होता, थोडासा ऑप्शनचा बाहेर होता, हलकासा कट देखील झाला. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉटच्या स्वरूपामध्ये पहिला बॉल आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण यज्ञेशला पाहतोय. यज्ञेश आहेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं घेऊन, ज्यामध्ये 2 खेळाडू आउटफील्डमध्ये तुम्हाला दिसतील. मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन अशा प्रकारचा फील्ड सेटअप आहे. ओ इथे पहा, बॅटची कडा होती, बॅट फेकली होती खरं तर बॉलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, एका जागेवरून खेळायचा प्रयत्न केला आणि बॅटला बॉलवरती फेकलं होतं. बघा, जेव्हा तुम्ही बॅटला बॉलवरती असं डिरेक्टली फेकून द्याल तेव्हा एज लागण्याचे चान्सेस असतात. आणि तेच पाहिलेलं की बॅटची एज लागलेली, पण यष्टीरक्षकाकडनं चुकी घडली. तिकडे कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर जीवनदान मिळालंय कुमारला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 या आकड्यावरती धाव फलकावर आपण धावा पाहतोय. तिसरा बॉल. यज्ञेश तयार पुन्हा एकदा. आता बॅटचा मिडल केला, ऑन साईडला खेळायचा आहे. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतात. 1 धाव तर बनवली आहे. फेकी झाली आहे, थोडी लेट झाली फेकी खरं तर, आणि त्याच्याचमुळे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती श्री गणेशा करताना खातं उघडलं गेलं, वैयक्तिक खातं उघडलं गेलं. सांघिक धाव फलकावरती धावा आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती. 56 चेस डाऊन. बॉल तयार होता. ओ स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. मिड ऑफ तिकडे पोहोचले आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न तर चांगला केला होता. खरं तर आपल्या विरोधी दिशेमध्ये धावत जाणं, चेंडूवरती नजर ठेवणं आणि अशा प्रकारच्या कॅच कव्हर करणं डिफिकल्ट असतात. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर कॅच सुटली. 1 सिंगल धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 3 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 3 आहेत. 2 डॉट बॉल आले, 1 डबल आणि 1 सिंगल. आणि आता सध्या स्ट्रायकर एंडवर आतिश भोईर, या संघातील सर्वात स्ट्रॉंग खेळाडू. आतिश करिता हाफ ट्रॅक बॉल होता, हुक केलंय, पाहिलं होतं, नजरे होती आणि अनुभवाच्या अगेन्स्ट तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी कराल, इतकी रूम क्रिएट करून द्याल, जागा दिली बॅटरला आणि त्यानंतर बॉलला पाठवले सरळ. स्कोअर ऑफ दी विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांकरिता आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 9 आकड्यावर.
खातं उघडलं आपलं षटकार आणि आतिशने आणि सरळ बॉलला पाठवलं गेलं 6 धावांकरिता. 9 धावा फलकावरती आहेत. याआधी थोडासा कुमारने स्ट्रगल जरूर केला, आता लेंथ चेंज केली, लाईन चेंज केली आणि आतिशने लगेचच त्या बॉलला पाठवलं. पुढे टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे जा, बॉल घेऊन ये. धावा मिळती 6. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा षटकार. धाव फळकावरती पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावा फळकावरती आहेत 15 आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळाला असं म्हणता येईल. सुरुवातीला पहिला 2 ते 3 चेंडूवरती स्ट्रगल करताना दिसले तुम्हाला कुमार, पण त्यानंतर आतिश जसे स्ट्राईक रेंजवरती आले 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधनं जोडले गेले आणि त्याच्या मदतीनं काय झालं तर तुमचा रन रेट देखील चांगला सुधारला गेला आणि तुम्ही विकेट देखील वाचवल्यात. आणि इथे चर्चा करत होतो ना आपण की बघा विकेट वाचवले आणि धावा बनवल्या तर मग चांगली सुरुवात असेल. 15 आल्या धावा आणि विकेट देखील वाचवण्याचा प्रयत्न केला, एकही विकेट न गमावताना 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पाठलाग चालू आहे सध्या 56 धावेंचा. आता षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीवरती निखिल आलेत. बॅटिंगवरती तितकीशी चांगली बॅटिंग नाही केली होती, 0 वरती परतले होते, पण आता निखिल गोलंदाजीवरती आपली कमाल दाखवतील का? बॅटिंगवर तर धमाल नाही केली, पण बॉलिंगवरती कमाल करावी लागेल. कारण की इकडनं या षटकामध्ये जरी विकेट आला नाही, या षटकामध्ये विकेट नाही सापडला तर मग परिस्थिती काहीशी वेगळी असेल. पण पांजू संघाकडनं मी तर जरूर म्हणेन की या षटकामध्ये एखादा मोठा फटका जर आला, मग डबल सिंगल्स आल्या, म्हणजे एकंदरीत 10, 11, 12च्या ॲव्हरेजने जरी तुम्ही धावा बनवला गेला तर मग तुमची स्ट्रॉंग पकड असेल या मॅचवरती. पण तुम्ही जर विकेट गमावला गेला तर मग थोडी का होईना पण मॅच लूज होताना दिसेल. आणि सध्या जरी मरी पायस संघ या विचारात आहे की एक तरी विकेट यावा, जेणेकरून ती पार्टनरशिप आहे, तो ब्रेक थ्रू असतो ना पहिला, ट्रॅक जो बनतो तो ट्रॅक तोडता येईल, रुलावरती जी गाडी चालू आहे तिला बाजूला काढता येईल, जेणेकरून गोलंदाज पुन्हा कमबॅक करतील. आणि त्याच प्लॅनिंगमध्ये सध्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये निखिलला आणला गेला. विकेट टेकिंगचा ऑप्शन आहे निखिल, विकेट मिळत असतो, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स आहेत, पण सध्या या सेट फलंदाजांच्या अगेन्स्ट किती कारगिर ठरेल बॉलिंग हे पाहावं लागेल. थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा, कारण की वेळ फार महत्त्वाचा आहे. यानंतर देखील आपल्याला सेकंड राऊंडमधली मॅच खेळवायची आहे, त्यानंतर सेकंड हाफ आपण चालू करणार आहोत आणि त्यानंतर टॉप 8 मधले 2 संघ आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील कोण जाणार या रविवारच्या दिवसामध्ये. पॅटची कडा होती, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं बॉलला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर बघितलं गेलं तर कम्फर्टेबल नाही दिसत आहेत कुमार भोईर, स्ट्रगल करतात. मी म्हणेन की बघा, जेव्हा तुम्ही बॅड फेजमध्ये आहेत किंवा जेव्हा तुम्ही स्ट्रगल करताय, बॅटवरती चेंडू येत नाही, तेव्हा एक सिंगल काढणं आणि नॉन स्ट्राईक रेंजवरती जाणं हे सर्वात उत्तम पर्याय असतो. कारण की तुम्ही नॉन स्ट्राईक रेंजला गेलं तर त्याचा बेनिफिट काय होईल की तुमचा जो महत्त्वाचा बॅटर आहे तो स्ट्रायकरला येईल आणि तुम्ही नॉन स्ट्राईक रेंजवरती आणखी वेळ घालवाल. एखाद्या गोलंदाजाला तुम्ही प्रिपेअर कराल की कोणत्या लेंथवरती गोलंदाजी येते, तुमचा माइंडसेट आहे तो तुम्ही तिकडे तयार कराल. ऑन साईडला घ्यायचा होता, फुल टॉस बॉल होता, गॅपमध्ये चेंडू आहे आणि त्यानंतर आता कुमारच्या बॅटमधनं आलाय चौकार. धावा मिळती 4. आई तुझा लेकरू मायेचा पाखरू पालखी घेऊन निघाला. तुझा लेकरू मायेचा पाखरू पालखी घेऊन. आणि चौकाराच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतायत जाऊन पोहोचला गेल्या 1919 आकड्यावरती. जागतिक छत्रपती दिनाचा दर्जा ज्या दिवसाला दिला गेला तो 19 फेब्रुवारी आणि 19 आकडा सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. यावरती आपण चर्चा करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. जवत मॅचकडे पुन्हा एकदा. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय, बॉल चाललाय मिड विकेट बॉन्ड लाईनचा पलीकडे, उंच आणि लांबच लांब. कुमार भोईरचा बॅटमधनं आला आता हा विस्फोटक आणि धमाकेदार अंदाजने षटकार. आयटम भेटली सटाक पटाक, आणलाय 3 मला अटॅक. आयटम भेटली सटाक पटाक, आणलाय 3.
आला ट्रॅकवरती आता कुमार देखील किती वेळ स्ट्रगल करेल, सेट झाला मैदानावरती. आणि असं म्हणतात ना एक गोष्ट की एखाद्या बॅटरला त्याचा फॉर्म कमबॅक करण्याकरिता एक चांगला मिडल झालेला चेंडू पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणू शकतो. आणि तो मागचा चौकार जो पाहिला त्याच्यावरती कुमार सेट झाले आणि आता तर खूप चांगल्या पद्धतीने खेळले. पुन्हा एकदा शफल केलं होतं, जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता. मिड विकेटला आता चेंडू आहे आणि एक सिंगल धावफळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावफळकावरती जाऊन पोहोचत आहेत धावा 26 आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4, पहिला डॉट, मग चौकार, मग षटकार आणि एक सिंगल, म्हणजे एकंदरी या षटकामध्ये देखील 11 धावा आल्या. आणि याच गोष्टीची चर्चा केलेली की बघा या षटकामध्ये 10, 11, 12 या धावा जरी आल्या तरी पण एक चांगला स्कोर असेल, पण विकेट वाचवावं लागतील. आणि तेच पाहायला मिळालं. 4 चेंडूंना फेस केले, 11 धावा आल्यात, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा मोठा फटका खेळलेत यावेळेस आतिशच्या बॅटमधनं, बॉल बॉन्ड लाईनचा पलीकडे, आणखी एक 6, आणखी एक षटकार. तलवार मी त्या तलवारीची आहेस दूरधार, तलवार मी त्या तलवारीची आहेस दूरधार. खास दोस्त भावा नको ते चार, एकच तू माझा जिगरी यार. दोस्त भावा नको ते चार. आणि लगातारचे 3 षटकार आले आतिश भोईरच्या बॅटमधनं. मागच्या षटकातील अंतिम चेंडूवरती लगातार 2 जोडले आणि आता या बॉलवरती मोठा फटका जोडला आणि त्याच्याच मदतीनं लगातारचे एका रो मध्ये येणारे हा 3 षटकार आहेत. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं होतं उत्कर्षच्या बॅटमधनं अशा प्रकारची कामगिरी येताना आणि आता त्याला जशास तसं उत्तर देताना आतिश. टोटल धावफळकावरती धावा 32 आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 15चा पुढे ॲव्हरेज आहे. रन रेट बघा 15च्या पुढे बनवलं जात आहे. पुढे टाकलेला बॉल इथे पहा, इनसाइड आउट खेळलेत आणि त्यानंतर कव्हर्सला हा बॉल आहे, निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 2 सिक्सेस, 2 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट आणि षटक कंप्लीट. आणि टोटल या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर धावा आल्या त्या म्हणजेच 21 आणि त्याच्या मदतीनं टोटल धावफळकावरती धावा आहेत 36 आकड्यावरती. 12 चेंडूमध्ये 36 धावा बनवल्यात आणि आता येणारे 18 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावांची गरज आहे. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालली, आई झुमका वाली पोर. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालली, आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालली. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय 36. 18.00चा ॲव्हरेजने 36 धावा बनवल्यात. आणि आता जर बघितलं गेलं तर अगदी 6 ते 6.5च्या ॲव्हरेजने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 20, 18 चेंडू आणि 20ची गरज आहे. फाईट जर बघितली गेली तर आता असं म्हणावं लागेल की जवळपास इक्वेशन समांतर आहे. जेवढे चेंडू त्यापेक्षा 2च धावा एक्स्ट्रा आवात. स्ट्रायकर एंडवर कुमार भोईर आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग टाकण्याकरिता सुशांत. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता, पाठचा अगदी टोला स्पर्श झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाते. एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती 37 धावा. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली एका सिंगलने. पहिलं षटक तर चांगलं होतं. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 15 धावा आलेल्या. सुरुवातीला स्पेशली 4 चेंडू चांगले होते, पण शेवटच्या अंतिम 2 चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळाल्या, त्याच्यामुळे धावा आल्या होत्या. पण दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही एंडने अटॅक झाला. आता पहा, हा बॅटर नाही थांबणार. उंची आहे, लांबी आहे आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा देतोय 6. आलाय षटकार. थँक्यू डीजे. आतिशने बघा 5 चेंडू फेस केलेत, 28 धावा बनवले, ज्यामध्ये 4 सिक्सेस आणि 1 चौकार. एकही डबल नाही, एकही सिंगल नाही आणि एकही डॉट बॉल नाही. कमाल करतो आतिश. आता इथे पहा, वेगवान बॉल होता,
फार वेगाने चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर स्थगिती पाहताना चला टॉससाठी या पहिला मॅचचा विजेता संघ वाघरालपाडा आपण नाणेफेकीसाठी यायचे. यातला विजेता संघ आणि वाघरालपाडा आपण अशी मॅच पाडणार आहोत. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, हलक्या गतीने खेळलेत आणि त्यानंतर धाव फलकावरती एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 45-45 धावा फलकावर जोडला गेला. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 5. तिसरी मॅच आपण खेळवणार आहोत मंडळी. बघा आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मेसेज पोहोचतोय की अजिंक्य स्पोर्ट्स आणि दत्ताळी आय थिंक सो अशी मॅच असेल. सो आपण दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. नो बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतील. 52 52 आकड्यावरती जाऊन पोहोचत येणारा बॉल फ्री हिटचा आहे कुमार करिता. हवेमध्ये खेळलेत. फ्री हिटचा बॉल आहे आणि चाललाय फ्री हिट वरती 6 धावा आणि षटकाराच्या मदतीने मॅच होतीये समाप्त. जिंकली मॅच टीम पांडू स्पोर्ट्स पांडू संघाने. विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम झरीमरी संघ. पाय बॅटिंग तर चांगली झाली पाया संघाची, स्पेशली डेथमध्ये आपल्याला बॅटिंग चांगली पाहायला मिळाली, पण बॉलिंग तितकीशी चांगली नाही झाली आणि त्याच्याच मदतीनं अगदी 4 षटकांच्या एका चेंडूचा खेळ लागला या मॅचला कव्हर करण्याकरिता. पहिल्या षटकात 15, मग 12, मग पुन्हा 15 आणि त्यानंतर या षटकामध्ये 7 धावा आणि मॅचला समाप्त झाले. जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये, जिथे देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि या मॅचचा हिरो ठरतोय नो डाऊट ज्याने बॉलिंगवरती खूप चांगली बॉलिंग केली आणि बॅटिंगवरती तर धमालच केली. आतिश भोईरला देत आहोत आपण प्लेअर ऑफ द मॅच. चला पांडू स्पोर्ट्स पांडू संघाचे कॅप्टन आणि अगेन्स्ट वाघरालपाडा या दोन्ही संघांचे कॅप्टन आपण या टॉस करणार आहोत आपण आणि लगेच सुरुवात करूयात नेक्स्ट मॅचला.